विकास सुनील पडवळ. काय परिस्थिती आहे म्हाळुंगे पडवळमध्ये, काय परिस्थिती आहे एकंदर राजकारण? कारण म्हाळुंगे पडवळ हे गाव मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाचं आणि निर्णायक ठरतं आहे. तर काय परिस्थिती इथं? कारण इथं विरोधकांची जास्त बोलबाला आहे अशी चर्चा आहे, वास्तव काय? म्हाळुंगे पडवळमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हावर उभे असलेले जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य तुलसीताई भोर आणि माजी सभापती म्हणून ज्यांनी काम केलं आहे आणि चांगलं काम भूषवलं आहे अशा उषाताई कानडे, या दोन्ही उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आहे. गेल्या 5 वर्षात अगदी कोरोना काळातही त्यांनी असं उल्लेखनीय काम या कळंब चांडोळी गटामध्ये केलेलं आहे. तर म्हाळुंगे पडवळची जनता आजही त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी आहे. मग विरोधक म्हणतात की यांनी संपर्क ठेवला नाही दोन्ही उमेदवारांनी किंवा वळसे पाटलांनी इथं कामच केलं नाही, असा थेट आरोप आहेत. काय परिस्थिती, वास्तव काय? विरोधकांना माझं म्हणजे असं खुलं आव्हान आहे की त्यांनी 10 वर्षातली त्यांची केलेली 25 कामं सांगावेत. मी 5 वर्षातली 50 कामं सांगतो. आमच्या उमेदवारांनी किंवा आमच्या साहेबांच्या माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून झालेली 5 वर्षातली 50 कामं आम्ही सांगतो. आणि विरोधकांना खुलं चॅलेंज आहे की त्यांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत गेल्या 10 वर्षातली 20 कामं सांगावी म्हाळुंगे पडवळमध्ये केलेली. मग एवढं असताना तुमच्याकडे विकास कामांचा डोंगर असताना माझं विरोधक चर्चेला किंवा वातावरण निर्मितीला भारी ठरतात, काय वाटते तुम्हाला? नाही, मध्यंतरी काय झालं होतं, आमचे राष्ट्रवादीला मतदान करणारी, घड्याळाला मतदान करणारी कष्टकरी जनता आहे, ही काय कुठं आपल्या गावात चौकात बसून मोकळी नसते बरं का. राष्ट्रवादीचे जे मतदार आहेत हे शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले, ते आपापल्या कामात असतात. आता विरोधकांचे जे उमेदवार आहेत, जर सगळ्या पत्रकारांच्या जर बाईट पाहिल्या तर तीच लोक 30 चेहरे हे विरोधातल्या बाईट देत आहेत. म्हणजे कुठंतरी जाणवतं एक ठराविक गट आहे 10-20 जणांचा आणि तो असं दाखवतो की म्हाळुंगचं वातावरण बदललेलं आहे की बिघडलेलं आहे, घड्याळाच्या विरोधात आहे. पण तशी प्रत्यक्षात काही परिस्थिती नाही. म्हणजे एवढा संघर्षाचा काळ असताना सुद्धा आमदारकीला गाव साहेबांना 73 मतांनी प्लस होतं. आणि आता तर विषयच नाही, आता जिल्हा परिषद सदस्य आणि उषाताई कानडे या दोघींचाही पण कामाचा जर आढावा पाहिला गेल्या 5 वर्षातला, म्हणजे त्यांना जर तसं म्हणायला लागेल की त्यांचा मध्यंतरीचा 2 वर्षाचा काळ हा कोरोना काळात गेला, त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यसेवेवर जास्त निधी खर्च करायचं शासनाने ठरवल्यामुळं त्यांना थोडीशी कामं कमी करता आली. पण तरी त्यानंतरच्या प्रशासक काळात सुद्धा त्यांनी आम्ही सुचवलेली कामं पाठपुरावा करून साहेबांच्या माध्यमातून म्हाळुंगे पडवळमध्ये दरवर्षी प्रत्येक जिल्हा नियोजनच्या मिटिंगला कमीत कमी 1-1.5 कोटीची कामं म्हाळुंगेमध्ये पडलेली आहेत. विरोधक मग चर्चा जास्तच करतात हो, तिथं तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमी पडत नाही का, असं वाटतंय का? नाही, निश्चित तो विषय आहेच ना. मी सांगितलं ना, राष्ट्रवादीचे मतदार हे सर्वसामान्य शेतकरी हे गावात बसून टाळ्या कुटणारे नाहीत. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की आपण जर सर्वसामान्य वाड्यावस्त्यांवर जाऊन पाहिलं तर आज संपूर्ण गावात फिरलं, विरोधकांची विकासाची व्याख्या काय हे विरोधकांनाच एकदा विचारलं पाहिजे. आज तुम्ही गावात फिरले तर संपूर्ण गावठाण काँक्रिटीकरण होत आलेलं आहे. गावात काही सभामंडपांची कामं झालेली आहेत, गावात काही पाणी म्हणजे सिंचनाची बंधाऱ्यांची कामं झालेली आहेत. आणि मग यांची विकासाची नक्की व्याख्या काय? यांच्या मार्फत झालेलं एक काम दाखवा. तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु काय होतंय आता मतदारसंघात समजा काही ठिकाणी मशाल आहे, काही ठिकाणी धनुष्यबाण आहे तुमच्या मतदारसंघात, हे नेमकं काय चाललंय? कुठं राज्यात देशात काय चाललंय, जिल्ह्यात काय चाललंय, इथं काय चाललंय, काय वाटतंय तुम्हाला? आता काय झालेलं आहे, सर्वच राजकीय पक्षांची एकमेकात मिसळ झालेली आहे. आज कोण कुठल्या प्रकारच्या युत्या करतंय हे पाहिलं तर आज प्रत्येक पक्ष कुठल्या ना कुठल्या प्रकारे एकमेकांच्या युतीमध्ये आहे. आणि आज जर वळसे पाटील साहेबांच्या कार्याचा आढावा पाहिला तर आज सर्व विरोधक त्यांना नामोहरण करण्यासाठी एकवटलेले आहेत. परंतु त्यांना माझं असं सांगणं आहे की तुम्ही किती एकत्र आलात तरी वाघाची शिकार होऊ शकत नाही. वाघ हा वाघच आहे आणि तो जंगलाचा राजाच आहे. म्हणजे अनेक वेळा असे प्रयत्न झालेत या पूर्व काळातही असे अनेक प्रयत्न झालेले आहेत. परंतु आज 8 पंचवार्षिक झाली, ही साहेबांची 8वी पंचवार्षिक आहे. आणि येणाऱ्या काळातही हा जो लोकांचा गैरसमज होता हा आता हळूहळू ओसरायला लागला आहे साहेबांबद्दलच्या. आणि त्याच्यामुळे लोकांचे गैरसमज दूर झाल्यामुळं आज म्हाळुंगे पडवळमध्ये वातावरण हे नक्कीच चांगलं झालेलं आहे. काय नाव तुमचं बाबा? सुरदास तुकाराम डोके. म्हाळुंगे पडवळचे ग्रामस्थ का? हा, म्हाळुंगे पडवळ फुलेवाडीचे ग्रामस्थ आहे. बरं, काय ठरलं या जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती गणात काय परिस्थिती आहे? परिषदला आता कानडे मॅडम
बोर मॅडम हां या सध्या इलेक्शनला उभे आहेत. हां तर आमचा एकच देश आहे राष्ट्रवादी पहिल्यापासून. काय कारण माळुंगे पडवळगाव हे एक वेळ दुष्काळी गाव होतं. हां प्यायला पाणी भेटत नव्हतं उन्हाळ्यामध्ये. हां तर आता तिथं भरपूर पाणी झालंय, पाणी फिरलंय, पाट आहे. पहिलं ऊस पिकत नव्हता, आता ऊस बी पिकायला लागले. हे सगळं वळसे पाटलांमुळं आम्हाला दिवस बघायला भेटतायत. आता तुमचं वय किती आता आता माझं वय 80 वर्षाचं आहे. 80 वर्ष हो. बर मग पहिली परिस्थिती काय होती तुम्हाला आता लहान पहिली परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक आहे. पहिलं प्यायला पाणी भेटत नव्हतं ह्या टायमामध्ये. हां आता भरपूर पाणी झाले, मग विरोधक ऊस बागायत झाले सगळीकडे. आता विरोधक काय म्हणतात मग काही कामच नाही दिसत ते म्हणतात अहो, विरोधकाचं कामच आहे बोलायचं विरोधात. हा ते बोलणारच ना. पण ते- पण आम्हाला माहिती आहे ना इकडे काय होतं आणि काय झालंय ते. आता मग कसं काय वातावरण कोण उमेदवार वातावरण सगळं अनुकूल आहे. सगळं राष्ट्रवादीलाच आहे मत सगळी जाणारे. तुम्ही वळसे पाटलांना भेटले का कधी हो भेटतात ना हा भेटलोय ना मी. अनेक वेळा भेट झाली आहे माझी. काय त्याचा स्वभाव कसा वाटतो सगळीकडे सुजलाम सुफलाम आहे आज. नाही नाही वळसे पाटलांचा स्वभाव कसा वाटतो बरं आहे, चांगला आहे. स्वभाव आहे. हा चांगला स्वभाव आहे त्यांचा. कामही भरपूर केल्यात त्यांनी, भरपूर कामं केल्यात. काम करू नये मग एवढी धावपळ करावं लागते विरोधक म्हणतात काम नाही दिसत काहीच नाही नाही नाही. आता विरोधकाचं कामच आहे. चांगलं केलं तरी विरोधकाचंच बोलणार ते. पण खरं काय आहे? खरं काय आता परिस्थिती आम्ही डोळ्यांनी बघतोय ना. हा सुजलाम सुफलाम आहे सगळीकडे आज.